मारायला इथले दनादन फाईन मारतात. माझ्याच घाटान रोडाची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ट्रॉफिक भरपूर आहे. त्याला तुम्ही मत समजता ना, त्याला आम्ही शौक समजतो. समजलं का तुला? बघ कशी लाल परी लाल परी लाल परी घर चली. त्या सातारामध्ये आमचीच रिक्षा दिसतं, बाकी कुठलीच रिक्षा नाही दिसत इकडं. 100 रुपये किलो, 120 रुपये किलो आणि हे 100 रुपये किलो. काय मानू. आता ही गाडी इथं मध्ये नेले, आता ही गाडी जल कशी सांग. मग कसं वाटतं चालून? किती वर्ष तुझा? बरं झालं 7 वर्ष. 7 वर्ष झालं पाय येतं. म्हणजे अनुभव काय आहे तुझा? दरवर्षी इथंच वस्ती होतं आपली, एक वेगवेगळ्या ठिकाणी होतं काय? पायावर लागले, फ्रॅक्चर दिले, तरी पण काय जिद्द सोडली नाही यांनी. चालू चालून त्यांच्या पायाला फोर आले. दाखव फोर. बघ साई बघता आपल्या. चला आता गावदेवी आईचं दर्शन घ्यायला चाललोय आपण. गावदेवीचे दर्शन घेऊन आपण पुढे प्रवास करू. मेन खिलाडी आपली A1 जोडी पुढे चालले. आपली गावदेवी आई वसार गावची. सकाळी सकाळी पहाटे 6 वाजता आईचं दर्शन घेण्यासाठी आलोय. 2 अगरबत्त्या आणल्या ना, त्याच्यानं पण भांडणं झाले त्यांची. काय बोलशील? 5ला निघत होता, 6 वाजले. 5ला निघत होता, 6 वाजल्यान विशालनी 4 वाजताच फोन केलेला चल म्हणून. तिकडे राहुल मला किती वाजता फोन केली माहिती का? किती वाजता? आई बोलतो कोणता फोन बरं आला मस्त. लय बघता गे हो, शनिदेवाचा भक्त आहे. दर शनिवारी खुशबू आणि अगरबत्ती बघ. दर शनिवारी हो शनी मंदिरावर जातोय न चुकता. चालत तो पण चालत पलत तो पण. पोरींनो नवीन ब्लॉगर आहे ना पोरींनो. हाय गाईस, तर जय विराज, जय आगरी, जय शिवराय. तर मी तुमचा लाडका आगरी उम्या, आपल्या आगरी उम्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे शिर्डीला, कारण का आपल्या गावाची पालखी गेलेली आहे आज. तर उद्या सोमवारी पोहोचणार आहेत, म्हणून आपण आजच रविवारी 1 दिवस आधीच जाणार आहे. चला व्हिडिओ करतो ते कारणच आहे. यो बघ 5 वाजता जायचं होता, आता उठून आले. थंडी लागली त्याला. काय बोलशील? त्याची मलसडी काढून जायची आहे. आपली झागवाड बघ भरलेला. आपल्या झागवाडला नेली ना तर मागे सायलेन्सरला ग्लुकोज लावायला लागतील, नाही तर आखी पेटल. सुजाची मलसडी बरोबर आहे. चेंज करायला घेतले आहे. सुजाने बॅग बघ कुठले घेतले. झेप्टो जसा पार्सल मारायला झाले. शिर्डीवाले पार्सल मागवले. तिकडून पार्सल घ्यायच्यात ना. माते की साई बाबा की मस्त शेंजी टकली. तर गाणी लाव सुजा मस्त आणि निघू आता. याला ब्रेकअप झाले याचा राज पैसा. आता समृद्धी मार्गावरून चालले आपण. समृद्धी मार्ग एकदम टॉपचा एकदम टॉपचा रस्ता. 120 स्पीडला गाडी चालते. या यांच्या गेलो ना आपण 5 घंटे डायरेक्ट 21 इथं शिर्डीला जाऊ आपण. मग आरामात रापाराप कसली गाडी निघतं बघ ना. 200 स्पीडला बाबा कसा रायडर. जायचा गे नुसत्या फाईन मोजत राहायचा टायमाला. जितक्या फाईन येतील तितक्या येतील. आपली गाडी पलटी बाबा ट्रॉफिक वाले हरवले आम्हाला. फाईन मारायला इथले दनादन फाईन मारतात. घाट चालू झाले आपला. सकाळी 8 वाजल्या आणि आम्ही माझीच घाटामध्ये पोहोचले होता. त्याच्यासाठी म्हणजे आयफोन ते खंडन ठेवला पाहिजे. आयफोन पैसे मागायला 200 रुपये फाईन मारी होता. आयफोन नाही पैसा असेल. आयफोन म्हणजे शेट आहे ना, शेट माणूस रिक्षा चालवतो बरकी. माझ्याच घाटान रोडाची कामं चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॉफिक भरपूर आहे. 2 किलोमीटर ट्रॉफिक लागले आम्हाला. आणि जर तुमचं जवळ 4 व्हीलर असेल तर तुम्ही नक्की समृद्धी मार्गावरून जा, कारण काही तर भरपूर ट्रॉफिक आहे. त्याला तुम्ही मत समजता ना, त्याला आम्ही शौक समजतो. समजलं का तुला? पोरी घे का आपला डायलॉग का? पोरी म्हणतात मले.
डेंजर डेंजर रस्ता चालू तिथं. हे बघ कशी लाल परी लाल परी लाल परी घर चली. मध्ये मस्त ऑइल टाकायला घेतले. आता घाट चालणार म्हणून मलसडीची आपली पिन काराची यायची ऑइलची पिन. आता रिक्षाचा खोलले. इंधन खोललेला आता इंधन खोलून झाले. आता रिक्षाचा घेतले कोलाला गिरीज बिरीज भरून दे. रस्त्यान खड्डा का खड्ड्यान रस्ता त्याच समजा नाही. एकदम जातो धुपूक रस्त्याचं कामा चालू तिथे. त्यावरती रोड होता खणून इथपर्यंत आणले जाईल. लागले यो पुरं काढून देत नाही. रिदम नाही तो गाडी पुरं काढूनच देणार नाही तुम्हाला. तुम्ही मागवी झाला तर आवाज ना त्याला लागले पूर्ण गावाने एकच बंगला. सगळे जुनी घरात सरपंचाचा घर असेल तो. असा व्ह्यू आहे एक नंबर. फोटो करायला थांबायचा का रे इथं. आणि यो असा माणूस ना एक फोटो बी करायला थांबा नाही. आम्ही फेमस आहो ना म्हणून. फोटो करायला थांबल्या माळशेज घाटामध्ये आम्ही. आणि इथं सेल्फी पॉइंट आहे. आणि वरतून एक नंबर असा नजारा दिसतोय आपला. आणि खाली घरा पण आहे वस्ती पण आहे तिथं. आणि तो मस्त फोटोशूट करायसाठी थांबल्या नाही पोरं. त्यांची फोटोशूट चालू आहे इथं. अकरा बघ इथे किती आहेत. यो एक आहे तो एक तिथं वरती आहे. ही पक्काशी सर्कस 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 सर्कस. तर डॅम जवळ पोहोचले आम्ही. त्या डॅमच्या पुढं निघालोय आता. थांबलो आम्ही नाश्ता करायला. हे बाबा ह्यांना भुका लागल्या नाही. सकाळपासून काही खाल्ला नाही. डायरेक्ट तर साधा डोसा आलेला आहे. आता स्नॅप आणि यो युट्यूबर. असं सकाळपासून जेवला नव्हतं ना ते खाल्लं नव्हतं. आता असं बिलागले जसं का 2-3 दिवस उपाशी. त्या वाटेन काहीच ठेवला नाही. रसा बी नाही ना चटणी बी नाही. इतकं राखोत झालं नाही दोघं. नाश्ता केला आणि नाश्ता करायला बसला. आणि विशाल रागावले. आम्ही त्याचा म्हणणं होता की तुम्ही CNG टाका आणि मग नाश्ता करा. आम्ही पहिले नाश्ता करायला थांबलो म्हणून त्याला राग आले. चल ना का चल ना उपास आहे का तुला. सकाळपासून काही खाल्ला नाही. चक्कर लिहावून येणार नाही गे. चालायचा ना शिर्डीला आपल्याला. मामाने आणले आता मेंदू वडा लय बारीक कांदा भजी. यो तर राग सारखं बी लागले. आम्ही खायच्या आधीच सगळे संपून टाकतं. आता चिप्स पुरं घेतलं. नाश्ता करून झाले आमचा. ड्रायव्हरने आमच्या पुरं घेतले. आणि यो जरा वेगळ्या दुनियेनं. आणि आम्ही एकदम ओके मध्ये. नुसता खायला पाहिजे बाकी काही नाही घे. नुसता खायवर धरले आम्ही. हे बघ कसं मासं पकडतात. जेल घोडा आहे घोडा आम्हाला. अख्ख्या सातारामध्ये आमचीच रिक्षा दिसतं. बाकी कुठलीच रिक्षा नाही दिसतं इकडं. आनंदनगर MIDC मधून आम्ही CNG टाकलेली. तर आम्हाला वाटलं पुढे CNG भेटेल. पण आम्ही मुरबाड फाट्याला आम्ही CNG टाकली नाही. तर आमची CNG 132 किलोमीटर CNG चालली आमची. फर्स्ट टाइम झाला असेल की 132 किलोमीटर CNG चालली आमची. काहीतरी जादू आहे. बाबाची लीला आहे. हे खरं बघतायत ना बाबाचं. त्याच्यामुळे हे बाबा आम्हाला मधीत कुठं नाहीतर आम्ही CNG मधीत कुठं बंद झाले असते ना तर आम्हाला नक्की धक्का मारायला लागला असता. पेट्रोल करायला लागले असते आम्हाला. आता यायचं असेल ना तर MIDC मध्ये CNG टाकली तर मुरबाड फाट्याला CNG टाका आणि मग थेट डायरेक्ट आले फाटा. बाकी कुठं गॅरंटी नाही. बाकी कुठं तुम्हाला CNG पंप भेटणार नाही. BMW पण CNG वर आहे. तेच मग पेरू घेतलं खायला. गेल्या वर्षी आलं तर तेव्हा पण इथूनच घेतलेलं पेरू. यावर्षी पण इथूनच घेतलं खायला. बरं गोरत घ्या. 100 रुपये किलो 120 रुपये किलो. आणि हे 100ला 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. पण बघ गोरत घ्या. बरं मीडियम मीडियम जास्त कोण नसतं. ट्रॉफिक झाले. हे दोन्ही साईडच्या गाड्या ढकल्यात. गाडीवाला मरल पण याला काय फरक पडणार नाही. अजून इकडून टाका गाड्या सगळं तर. हा भरपूर 5 तास लागतील. 5 नशीब आपण त्याच्या पुरं गाडी करले. आता काय मानू. आता ही गाडी इथं मध्ये नेले. आता ही गाडी जल कशी सांग.
तर दुसऱ्या गाडीवाला इकडून पण ओम साईराम. इथं वस्तीवर पोहोचलो आम्ही यांच्या. आता इथं आपले आचार्य मंडळी आणि हे सगळं जेवून आता झोपले, तिथं आराम करतात आणि थोड्या टायमाने परत ते चालायला चालू करतील, कारण का आता जेवून आता झोपले ते. हा इथं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि इथं ते सगळेजण आराम करतात. जो मेन अध्यक्ष आहे आणि इथं आपल्या साईबाबाची पालखी आहे. हे मामा इथं आपल्या पालखी 7 दिवस असले ना सोबत, तर 7 दिवस आपल्या पालखी सोबतच जातात आणि झोपतात पण पालखीच्या बाजूलाच. मस्त मंडळाचं जेवायला घेतलं आम्ही. इथं मस्त पनीर वाटण आहे, पापड आणि भाकर आहे आणि इथे बसल्या जेवायला. चालून यांच्या पायाला फोर आले, दाखव फोर. बघ साई भक्त आपलं चालू पूर्ण फोर आल्या पायाला, तरी पण जिद्द काय सोडली ना भावानी. हो काय फोर बी राहिले का पायाला? आले ना भाई, एक बारका आहे, बारका फोर आले का पायाला. मग कसं वाटतं चालून? किती वर्ष तुझा? झालं 7 वर्ष. 7 वर्ष झालं पाय येतं. म्हणजे अनुभव काय आहे तुझा? दरवर्षी इथंच वस्ती होतं आपली, एक वेगवेगळ्या ठिकाणी होतं काय? वस्ती होतं 2-3 चेंज होता. जरा नियोजन चुकतं त्यांचं. नियोजन चुकतं का? पुढच्या वर्षी एकदम परफेक्ट नियोजन होईल त्यांचा. तुझा काय आहे? तुझं काय फोर बी राहिल्या का पायाला? काय 3 फोर आलेला. मग आता कसा पाय ओके आहे काय? साईच्या कृपाने एकदम व्यवस्थित जा. आता याच्या पुढे काही होणार नाही. पायावर लागले, फ्रॅक्चर दिले, तरी पण काय जिद्द सोडली नाही यांनी. ना आता सगळं साहेब भक्त आपल्या एक लाईनीमध्ये आता निघतील पुढं चालत चालत, कारण का अजून 15 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे पुढं. आणि इथं पावडर टिकली चालू आहे रावल्याची. सनस्क्रीन घ्या, काला ना होणार का? काला नावासाठी होतं काय? पालखी घेतली, आता निघाले सगळे चालत चालत पुढं. आता अलाराम वाजला साई भक्तांसाठी सिटी. आपल्या वसारगालची पालखी आहे. आता निघले पुढं जेवण करून. आता हे आपले टेम्पो ड्रायव्हर राहुल वाहिले. आपला हे आपली पालखी चालली आपली. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हे बघ एक या घेतले धावत या पहिला दिवस म्हणून यांचा जरा उत्साह चालू आहे. पुढच्या वर्षी यांना चॅलेंज दिले मी, जर तुम्ही बिना चपली नेलं ना अख्खा खर्च तुमचा मी स्वतः करणार आहे. यांचा फक्त अभिमान वाटत, थोडीशी पाटल पण अभिमान वाटेल, पण फक्त 2 ते 3 किलोमीटर चालतील, याच्यावरती चालणार नाही. यांना मला तर वाटतं 16 किलोमीटर चालायचं आहे. बघू यांची कितपर्यंत चालतात यांची, हे बघू आपण. जयेश दुधकर, राहुल दुधकर आणि चांगले देवन जोडी आहे. आता किती किलोमीटर चालतील हे फक्त आपल्याला बघायचं आहे. मेन झेंडा आहे, पालखीचा मेन झेंडा आहे. या झेंड्याच्या पुढं कोणीच जात नाही. बाकीची मंडळी सगळी मागे आहेत. हे झेंडा पुढं जाईल, बाकीची मंडळी सगळे या झेंड्याच्या मागे मागे. आपले पालखी आता वस्तीजवळ पोहोचणार आहे. याही आता शॉर्टकट मारलं इथून आणि पालखी आपली इथून रोडावरून येणार आहे पुढं. तर दमले साई भक्त सगळेजण म्हणून ते शॉर्टकट मारले इथून आणि बाकी आपली पालखी आहे ती पूर्ण तिकडूनच येणार आहे रोडावरून. आता आपली पालखी वस्तीच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. इथं आपली वस्ती आहे. या वस्ती जवळ आता सगळे थांबले सगळेजण. चट्या बिट्या हातरल्या जाणे पालखी आपल्या जय. तर पालखीला आपल्या खाती ठेवणार आहेत. आरती बिरती होईल मस्तपैकी. जय. थकली अरे सगळ्यां पहिले पालखी पोचून अर्धा तास झाला नाही. आता आल्याने दम खाऊन आल्याने आणि हे नंतर पुढच्या वर्षी बिना चपलीशा चालू आहे. कसं चालते सांगा? माझी तयारी चालू आहे. एक टेंट आणलं, कसं टेंट मध्ये झोपल्या बघ. 1 2 3 4. इकडं ऋषी भाई बघ बॉडी बिल्डर भाई. इकडं बी 4-5 जण झोपतील.
एक नंबर काम. शिर्डीला यायचं असेल ना तुम्हाला तर टेंट घेऊन या. असं थंडीची नाही टेन्शन ना पावसाची टेन्शन. आता पाऊस पडतोय म्हणजे ठेम पाऊस चालू आहे आणि सगळं साई भक्त आपले सगळं निवांत झोपलेलं अंगल विंगल करून सकाळी 5 वाजता उठून आपल्याला साई भक्तांना सगळ्यांना निघायचं आहे. इथं सगळी आपली आचारी मंडळी बसली नाही. इथं एक कांदा कापतं, एक मिरच्या कापतं, इथं एक पनीर कापतं राहुल वाले, सुनील भाऊ आणि आपले अध्यक्ष सगळं. कोबी कापायला घेतले. कोबी आणि शिमला मिरची, गाजर फुल मेहनत त्यांची साई भक्तांची चालू येतं. आणि आज काय स्पेशल काय आहे? पनीर टिक्का. पनीर टिक्का स्पेशल आहे आज. आणि दुसरा पनीर टिक्का फ्लावर भात आहे. पनीर टिक्का आणि फुलावर भात आहे. आणि तर रोहितच नाना आहे, सोयाबीन. आणि इथं एकदम आपल्या आगरी पद्धतीने जेवायला बनवायला घेतले साई भक्तांसाठी. आपल्या दादा मस्त येऊन झोपले. इथं झोपाची तयारी चालू आहे यांची. आणि इकडे अजिंक्य स्वतः यावर्षी काय भेटले आपल्यासाठी? गेल्या वर्षी आपल्याला कुत्रा भेटलेला, तिकडे गोरा भेटले यावर्षी काय भेटले? घोडा भेटले. गोरा बघा जाग. हा दाखव. चल ये गोरा दाखवतो तुला. गेल्या वर्षी मस्त, यावर्षी अजिंक्य शेटला गोरा भेटले म्हणजे गाईचा वासरू भेटले एक, म्हणजे नंदी आपल्यासाठी एक. तर चला आपल्याला तो दाखवतो. एक नंबर गोरा भेटले. झोपले आता तो त्याला झोपले कारण तो कसा भेटला कसा तुला यो तिथं गाऊच्या आम्ही चाललेलो ना कुठं माहिती की येत होतो ना कुठं आपल्या याच्या वस्तीच्या तिथे डोलाच नेला तर बारीक गावांची लोक आहेत ना यांना इकीत होती कापाला. हा तो गाडींच्या परला. एक याला असं म्हटलं जातं की आपला एक गोमातेचं आपला रक्षण केलं तुम्ही. आता आपणच बजरंग दलवाले आपण गौमातेचं रक्षणच करणार ना. ते आम्हाला बघून पळून गेलं उलट ते बघलं असतं ना तू गाडीमध्ये टाकून पळालं. हा म्हणजे हे काम तुम्ही एकदम चांगले केलं साई भक्तांचं आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं तुम्ही. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे थांबलाच पाहिजे नाहीतर आम्ही आहोत तलवारी घेऊन उभा आता. बस झालं यांचं नाटक. हा बघा याला कापासाठी घेऊन चाललेलं ते पण अजिंक्य शेटनी वाचवला. याचं खूप धन्यवाद आहे. आणि चंद्र पण आहे त्याच्या डोक्यावरती बघू शकता तुम्ही. कसं दिसतंय एक नंबर आहे. झोपाची तयारी करतो आपण. नेक्स्ट व्हिडिओ आपण दुसरा भाग 2 आपला दुसरा उद्या येणार आहे सकाळी. आणि सकाळी आपण इथून सकाळी 5 वाजता उठून आपण डायरेक्ट शिर्डीला पोहोचणार आहे. आता आपला दुसरा ब्लॉग उद्या येणार आहे. चला बाय.